सत्य का साहस। शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि भाजप आमदार राहुल नार्वेकर यांच्यात सध्या कलगीतुरा पाहावयास मिळतोय। अलिबाग येथील एका जमिनीच्या प्रकरणावरून संजय राऊत यांनी नार्वेकरांवर गंभीर आरोप केले होते। आता या आरोपांना खुद्द राहुल नार्वेकर यांनी सडेतोड उत्तर दिले। राऊतांचे आरोप म्हणजे निव्वळ मनोरंजन असल्याची टीका त्यांनी केली। अलिबागच्या जमिनीवरून सुरू असलेल्या वादावर बोलताना राहुल नार्वेकर म्हणाले, संजय राऊत हे वैफल्यग्रस्त झाले असून ते केवळ प्रसिद्धीसाठी असे बिनबुडाचे आरोप करतायत। अलिबागमध्ये माझी वडिलोपार्जित शेती आहे आणि तिथे सुरू असलेल्या कोणत्याही बेकायदेशीर कामाशी माझा संबंध नाही। इतकेच नाही तर नार्वेकरांनी उलट राऊतांनाच प्रश्न विचारलाय की खासदार होण्यापूर्वी संजय राऊत यांची अलिबागमध्ये किती जमीन होती आणि आज किती आहे याचा हिशोब त्यांनी जनतेला द्यावा, असं देखील सवाल राहुल नार्वेकरांनी केलाय। कोण काय आरोप केले? संजय राऊतांच्या आरोपांवरती मी तर यापूर्वी पण बोललो नाहीये आणि बोलू पण इच्छित नाही, परंतु एवढंच सांगू इच्छितो, हे त्यांच्या सगळ्या मनातल्या कल्पना आहेत आणि त्यांचं जुनं दुखणं हे आज उफळून येताना दिसत आहे। त्यामुळे संजय राऊत का बोलतात, कशाला बोलतात हे सगळ्यांना माहिती आहे, त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही। आता त्यांनी जे आरोप केले ते बिनबुडाचे पूर्णपणे आहेत। अलिबागला मी वारंवार जात असतो, माझं गाव आहे, माझी शेती आहे तिकडे। त्याच प्रकारे मी त्या ठिकाणी माझी शेती बघायला गेलो होतो। तिकडे गेलो असताना दोन लोकांमध्ये वाद होताना रस्त्यावर दिसला। मी चालत माझ्या शेताकडे जात होतो, त्यावेळेला तिकडे काहीतरी मोजणी होत होती असं मला दिसून आलं। तर तिकडे मारामारी होत होती, त्यामुळे मी त्यांना सांगितलं की तुम्ही तिकडे मारामारी करू नका, शांतपणे बसून तुमचे काय विषय असतील ते सोडवून घ्या। त्या जागेशी माझा काही संबंध नाही, त्या घटनेशी माझा काही संबंध नाही, मोजणीचा कुठचाही अर्ज मी केलेला नाहीये। ज्या जागेची मोजणी होत होती तीही माझी नाहीये। त्यामुळे अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप करून केवळ राजकीय भांडवल करायचा प्रयत्न करायचा हा संजय राऊतांची जुनी सवय आहे आणि त्यामुळे अशा चीप स्टंट्सना मी यापूर्वी उत्तर दिलेलं नाहीये आणि यापुढेही उत्तर देऊ इच्छित नाही। त्यांनी म्हटलं की आणखी काही व्हिडिओ माझ्याजवळ आहेत, त्यांच्याकडे जे व्हिडिओ असतील आणि ज्या खोट्या स्टोरीज असतील त्यांनी खुशाल समोर आणू देत, त्याचं चोख उत्तर दिलं जाईल। संजय राऊतांना कदाचित कल्पना आहे की माहित नाही, आमचं वास्तव्य अलिबागमध्ये 150 वर्षापासूनच आहे। आमचे पणजोबांपासून आम्ही अलिबागमध्ये आमचं वास्तव्य आहे। आमच्या परिवाराचं तिकडे जागा असेल, जमीन असेल, ही 150 वर्षांपासून आहे। त्यामुळे ज्यांना अशा वावग्या अफवा पसरवायला आवडतात, खोटे भ्रम निर्माण करायला आवडतात, त्यांना लखलाप अशा खोट्या धमक्यांना आम्ही कधी घाबरत नाही। परंतु संजय राऊतांनी एवढं उत्तर द्यावं, खासदार बनण्याआधी त्यांची अलिबागमध्ये किती जमीन होती आणि त्यानंतर कोणाच्या नावाने किती जमिनी आहेत याचा हिशोब त्यांनी द्यावा। अब तक सत्य का साहस।